आले आता ननंदबाई परत. आता दूध पण आपणच आणायचं, चहा पण आपणच करून द्यायचा, त्यांचा भाऊ पण काहीच करणार नाही ना त्यांची आई काही करणार, सगळं आपणच करायचं. हे बा आता दूध पण आपणच आणले, बघून घ्या. दूधही आपण आणायचं असं नाही का आता आपल्या वहिनीला एवढं काम असतं, उठावा थोडंसं चहा पाणी केलं तर काही फरक पडतो का? वहिनीची तब्येत आहे, माझा घसा दुखतोय, सर्दी झालेली आहे, डोकं दुखतंय, तरी त्या उठल्या नाही जागच्या, त्या मला तिथून ऑर्डर सोडताय की वहिनी चहा ना, वहिनी हे करा, वहिनी ते करा, वहिनी पोरांसाठी केक करा, वहिनी आईसाठी गरम पाणी आणा, वहिनी माझ्यासाठी गरम पाणी आणा, वहिनी थंड पाण्यात हात, थंड पाण्यात भांडे घसा, गरम पाण्याने भांडे नका घसू. सांगा आता मी काय मग दगडाची का? मला नाही वाटत. गरम पाण्यात थंडी आहे, गरम पाण्यात भांडं धुणं काय करावं? यांचं काय पैसे जातं आहे? मला नवराच करतो ना सगळं, यांचं काय जातं आहे बरं? यांचं जातं काही? आता महाराणी ऐकल परत चहा वगैरे नेऊन देते, नाही तर परत माझ्या मागं कटकट कटकट सुरू करेल. आवडते पटापटा. हा बघा, चहा ठेवला, दूध ठेवलं तापायला. आता हे पोळ्या पडलेल्या आहे, मस्त कोरके करू, नाहीतर मग भुगा करू काहीतरी छान. ते दुसरे खायला काय फरक पडतो? तिची इथं खाती, इथे येऊनच नाटकं करीती बिनकामाची. हां असे. आता टिकलीने लावेल त्याच्यात बडबड करील, नाईट ड्रेस घातलेला आहे त्याच्यात बडबड करील. मी तर एका कानाने ऐकते, एका कानाने सोडते. आता काही बोलू शकत नाही. स्वतःच्या माहेरी येते कितीतरी वेळेस, मला 2 दिवस माझ्या घरी जाऊ देत नाही, अशी करी ती. आता काय जाऊ दे, आलं आपल्या नशिबात, घेतलं पदरी पाडून आपण. आणि आता काय करील, तिकडे जाईल, सांगल माझी वहिनी अशी करीत तशी करते, माझं काहीच करीत नाही, सगळं करते मी, सगळं. तिच्या आईला मी माझ्याविषयी कान भरती, आई बी ऐकते तिची. हो मी सासू ऐकते हो, कान भरलं तर एवढं मर मर मरते घरी मी रोज. तरी पण नाईट ड्रेस घालते त्याच्यात प्रॉब्लेम. माझ्या नवऱ्याला आवडतो मी घालल, माझ्या नवऱ्याला आवडतो मी घालल, माझी मर्जी. मला नाही आवडत टिकली, मला नाही लावायची, यांनी का बरं सांगावं मला? चहा देते महाराणीला नेऊन. परत तिचे पोरं आले, ठीक आहे, भाच्यांचं काढवा मान्नी, पण ती जास्तच येते महिन्यातून. जर कमीत कमी 15-20 दिवस इकडंच राहती तर माणूस बी कंटाळून जायला सारखं दरवेळेस इथंच काय राहतं बरं सारखं सारखं. मी आहे म्हणून टिकले, नाही तर कोणी टिकली नसती, तुम्हाला सांगते. आता तुम्हाला सांग, तिच्या पुढं असं थै 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 नाचावं लागणार आहे मला. आली तिच्या पुढं नाचा, तिच्या नवऱ्या पुढं नाचा, माझ्या डोक्यावरच येऊन बसले. माझ्याच सारी नशिबात पडले का बरं हो असं? सांगा बरं तुम्ही. असं थै 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 नाचतच राहायचं. धुणं 2ला धुती त्याच्यावरून प्रॉब्लेम, चहा लेट करती त्याच्यावरून प्रॉब्लेम. कामं किती मला घरामध्ये, 2 टिफिन करा, पोरांची बी टिफिन करा, 4 टिफिन होत्या घरामध्ये. सासूला 5व्यांदा खायला करा, परत सासरा आला का 10 वेळेस त्याला खायला करा, त्यांना खायला करा. ठीक आहे, माझं चुकल, परत तुम्ही म्हणशाल असंच बोलली तसंच बोलली. ऐकलं बाई मी तर झालंच माझं काम. व्हिडिओ पाहती एक तर बाई माझे. नवरा आला, नवऱ्याचं तर वेगळंच राहतं. नवरा म्हणतो करून आलोय आता चखना दे. करून येतो, इथं येतो माझ्या डोक्यावर मिरे वाटायला, सारीच माझ्या डोक्यावर मिरे वाटायला आली. काय सांगावं आता तुम्हाला? सांगते मी म्हणून टिकले, नाही तर कोणी टिकली नसते. नवरा बी येतो करून, काय करू मी तरी? सांगा बरं, कोणाला सांगणार मी माझं दुःख? कोणालाच नाही सांगू शकत. कोणीच समजून घेत नाही, पोरं समजून घेत ना, नवरा ना भाऊजाई, कोणीच नाही, कोणीच आपलं नाही, कोणीच आपलं नसतं, कोणीच नाही. आता महाराणीला चहा देऊन येते, चहा केलाय, देऊन येते महाराणीला चहा, नाही तर परत वटवट करेल, कुठे गेला चहा, काय झालं चहाचं, एवढा वेळ लागतो का? असं तसं पाया पडायचं एक तर अजून बाकी आहे, परत त्याच्यावरून बी वटवट करणार, एक पाया पडली नाही काही नाही. आता मी चहा देते, चला बाय, स्वयंपाक पण करायचा आहे, परत माझ्या नावाने लई समजून घ्या आता तुम्ही. चला बाय बाय.